हाय फ्रेंड्स, बघा आपण हा ब्लाऊजचा कापड ठेवला आहे, त्याच्यावर आपण अस्तरचा कपडा ठेवला आहे आणि आपण हा गळा पलटी करणार आहोत। आपण गळाचा साईड आहे ना तो मी व्यवस्थित जोडून घेत आहे। फ्रेंड्स बघा, मी हा ब्लाऊज जो आता शिवत आहे ना ह्याची कटिंग मी तुम्हाला म्हणजे पहिल्या व्हिडिओला टाकलेली आहे। आणि बघा, तुम्हाला जर याची कटिंग बघायची असेल तर तुम्ही त्या व्हिडिओला जाऊन बघू शकता, कारण की मी तुम्हाला या व्हिडिओला लिंक देणारच आहे त्या कटिंगची। बघा फ्रेंड्स, सगळीकडून असे छोटे छोटे कट करून घ्यायची। बघा मी सगळीकडून कट करून घेतलेली आहे आणि असं आपल्याला गळा पलटी करून घेणं आहे आणि वरून अशी शिलाई देणं आहे आपल्याला, प्रेस शिलाई अशी व्यवस्थित। अस्तरचा कपडा व्यवस्थित आतमध्ये गेला पाहिजे, म्हणजे कसं खालीवरी नको व्हायला, म्हणून बघा मी व्यवस्थित असा जोडून घेतलेला आहे। बघा तुम्ही मागच्या साईडला पण गळ्याच्या साईडला किती भारी दिसतंय। सगळीकडून मी असा हा कपडा जोडून घेतलेला आहे। आणि बघा फ्रेंड्स, आता मी काय करणार आहे, जे आपले जे कटोरीचा साईडचा भाग आहे तो मी सर्वीकडून असा जोडून घेणार आहे। बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला म्हटलेलं आहे की मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स देणार आहे। बघा या व्हिडिओत मी तुम्हाला छोट्या टिप्स देते। आता बघा फ्रेंड्स, हा भाग मी असा जोडून घेत आहे। आता बघा जोडून घेत आहे, पण मी हा धागा कट केलेला नाही, लगेच दुसरा कापड लावला तिथं। म्हणजे आपण परत धागा केला की सुईमध्ये म्हणजे पटकन धागा जातो आणि सुईमधून धागा बाहेर निघतो। बघा आता मी दुसरा धागा कट करते बघा। आणि आता बघा आणखी मला कट करायचं काम पडलं नाही, आता परत कट करते बघा। म्हणजे कसं एक कपडा आपण असा आपला एक कपडा जोडणं झालं ना की लगेच दुसरा कपडा लावायचा, म्हणजे जेणेकरून काय होते आपल्याला सुईचा धागा आपला परत म्हणजे बाहेर निघत नाही, असं होतंय। बघा मी आता ही कटोरी कट करते बघा। तसंच मी सर्व कपडे असे जोडून घेणार आहे सर्वीकडून। बघा फ्रेंड्स, आता मी बाही तशीच जोडणार आहे, म्हणजे मला जो धागा आहे ना तो धागा मी पहिले दुसरा कपडा जोडल्याशिवाय धागा कट करत नाही आहे। तसंच मी सगळे भाग असे जोडून घेत आहे आता। बघा फ्रेंड्स, असा दुसरी बाही आपण तशीच मागं जोडून घेऊ। आणि बघा ते दोन्ही साईडला मी जॉईंट लावलेला आहे, त्या साईडला आणि ह्या साईडचे जॉईंट हे एका साईडनं आलेले आहे ते दोन्ही पण जॉईंट। बघा फ्रेंड्स, आता मी ही बाही पलटी करून घेत आहे। बघा जी बाही आपण दोन्ही साईडला जोडली ना ती बाही आता मी पलटी करून घेते। आणि बघा मी आता तो धागा पण कट केला। बघा फ्रेंड्स, आता ही मी व्यवस्थित अशी पलटी करून घेत आहे आणि आता दुसरी पण बाही मी तशीच पलटी करून घेत आहे। असं फिनिशिंगनं व्यवस्थित आपण पलटी करून घेऊ। बघा फ्रेंड्स, आता तो पण धागा मी कट केला आहे। आता बघा बॅक साईड आहे आपली, बॅक साईडला मी बॅक पट्टी लावून घेत आहे। पहिले मी बॅक साईडला टक्स दिलेले आहे 2, आणि बघा टक्सच्या तिथं आपण बॅक पट्टीला एक थोडी छोटीवाली प्लेट दिलेली आहे, कारण कसा असतो बॅक साईडला कधी झोल पडतो आणि पट्टीचा कपडा कमी पडतो। बघा आता मी इथं पट्टी फोल्ड केलेली आहे आतमध्ये व्यवस्थित, बघा पलटी केलेली आहे त्या पट्टीला। बघा फ्रेंड्स, म्हणजे मी जशी करते तुम्ही तसं जरी केलं ना तरी एकदम तुमच्या लक्षात येईल। बघा असं व्यवस्थित मी प्रेस शिलाई मारून घेतलेली आहे आणि ह्या भागाला पलटी करून बघा लगेच मी मागं बॅक पट्टीला पण अशी शिलाई करून घेत आहे। म्हणजे तोच कापड मी लगेच दुमडून घेतला आणि तशीच मी बॅक पट्टीला एक आणखी परत शिलाई दिली। बघा आता माझी बॅक पट्टीचा जो भाग आहे तो माझा तयार झालेला आहे। बघा आपण जी म्हणजे कटोरी, आपण ह्या कटोरीबद्दलच मी तुम्हाला थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की कशासाठी आपण व्हिडिओ बघतोय हा। तर हे बघा आता आपण ही कटोरी कशी बनवायची, म्हणजे कट न करता, म्हणजे ह्या कटोरीला मी कट न करता बनवलेली आहे। बघा फ्रेंड्स, आणि खूप छान बसते ही। बघा आता इथं 1.5 इंच घेते मी इथं, बघा छोटा असा 1.5 इंचचा बरोबर, बघा 1.5 इंच खालून घेतले मी। उंची 2.5 इंचाची घेते बघा, 2.5 इंचाला उंची घेते मी आणि बस असा तिरपी अशी एक शिलाई मारून घेणं आहे। बघा असं बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे फ्रेंड्स। आणि आपण ज्या साईडला असं आखून घेतलं होतं ना की आपल्याला मी अर्धा इंच एक्स्ट्रा खालून ठेवला होता ना, तोच आपल्या मध्यभागी आपल्याला ते शिलाईसाठी कामी पडणार आहे कपडा। तसंच मी दोन्ही साईडचे कापड जे आहे ते व्यवस्थित जोडून घेत आहे, म्हणजे दोन्ही कटोऱ्या मी व्यवस्थित अशी जोडून घेत आहे। बघा तो मध्यभाग आहे
तो मध्यभाग मी व्यवस्थित असा शिलाई करून घेत आहे मध्यभागाला। बघा फ्रेंड्स, आणि जो आपला टक्स पाडला होता आपण कटोरीचा, त्याला पण मी थोडा छोटा म्हणजे फोल्ड करून घेतलेला आहे। बघा फ्रेंड्स, अशी व्यवस्थित मारून घ्यायची। माझी व्यवस्थित बसली नव्हती शिलाई, तर मी परत दुसरी शिलाई मारून घेत आहे। बघा फ्रेंड्स, बघा मी ही शिलाई मारून घेतलेली आहे आता व्यवस्थित। मी अर्धा इंच खाली म्हणजे कटिंगमध्येच आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवला होता, तोच आपण मध्यभागाला काढत आहे आता अर्धा इंच। बघा आता आपले दोन्ही कटोऱ्या तयार झालेल्या आहे फ्रेंड्स। जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्सला विचारू शकता। काही प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला वाटेल तसा व्हिडिओ बनवून देईल। बघा फ्रेंड्स, आपण समोरासमोर कटोरीन तो भाग ठेवला साईडचा आणि त्यालाच उचलून आपण पलटी केलेलं आहे। तशीच आपण अशी शिलाई मारून घेऊ सगळ्या साईडला आता। बघा अशी एकदम व्यवस्थित एका पावडीची शिलाई आपली असली पाहिजे, कंटिन्यू एकसारखी, म्हणजे मागं पुढं अशी तिरपी तारपी शिलाई नको, एकसारखी शिलाई घ्यायची। हळूवार शिवा तुम्ही, ब्लाऊज काही घाई नसते, पण फिनिशिंग आपली व्यवस्थित आली पाहिजे। बघा फ्रेंड्स, मी आता दुसरी पण कटोरी अशी जोडून घेते। बघा, आपण एकामागं एक लावण्याचं कारण फक्त एवढं आहे की आपल्याला परत परत धागा तोडायचं काम नको म्हणून। बघा मी हा भाग पण असाच व्यवस्थित लावून घेत आहे। आपल्याला दोन्ही भाग ओढायचे नाही आहे, आता एकसारखे भाग आपल्याला जोडून घेणं आहे। बघा फ्रेंड्स, बघा आता याच्यावर मी दोन दोन म्हणजे एकसारख्या दोन दोन टिपा मारून घेणार आहे। तर दोन्ही कटोरीला मी अशा दोन दोन शिलाया मारून घेत आहे। बघा एकामागं एक मी अशा शिलाया मारून घेतलेल्या आहे दोन्ही कटोरीच्या भागाला। आपले दोन्ही भाग असे तयार झालेले आहे। बघा आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊ। क्रॉसपट्टी सरळ ठेवली मी समोर त्या कपड्याच्या समोर आणि तशीच पलटी केलेली आहे। तशीच तुम्ही पण पलटी करा। बघा फ्रेंड्स, अशी मी जो एकच कापड आहे तो पहिले आपण ब्लाऊजचा जो कापड आहे तो जोडून घेत आहे मी। अस्तरचा कापड आपण मोकळाच ठेवलेला आहे आणि हा पण साईड आहे तो पण साईड आपण समोरासमोर ठेवून व्यवस्थित म्हणजे एका खाली एक घेतलेला आहे कापड आपण आता व्यवस्थित। बघा, आणि मी तो धागा दुसरा धागा होता तो धागा तोडून घेतला मी आता। बघा फ्रेंड्स, आपण एकामागं एक असं, आणि यानं काय होते, मी आता ते तुम्हाला सांगते आहे ना, त्यानं काय होते आपलं काम पटापट होते, म्हणजे धागा तोडा आणि आणखी मग परत लावा आणि हे ते करण्यात आपला वेळ कमी जातो। बघा फ्रेंड्स, आता मी काय केलं, जो कापड होता तो सगळा फोल्ड केला, आतमध्ये टाकला आणि आपण क्रॉसपट्टीला दोन्ही साईडला जोडून घेतला आणि तो आतमधला भाग आपण आता बाहेर काढून टाकू। बघा मी हा भाग बाहेर काढला आणि बघा खालून पण शिलाई दिसत नाही आहे आता। बघा फ्रेंड्स, असं व्यवस्थित मी शिलाई करून घेतलेली आहे आणि एकसारखी आपली बघा कटोरी किती भारी दिसते आता। तसाच मी दुसरा भाग पण तयार करून घेत आहे। बघा फ्रेंड्स, आता मी काय करते, आपल्याला गळापट्टी तयार करून घेते। आता मला गळापट्टी ही पलटी करायची आहे खालून, तर मी ही गळापट्टी अशी जोडून घेते। दोन्ही साईडच्या गळापट्टी आपल्याला जोडून घेणं आहे सोबतच करून घेऊ आपण। बघा दोन्ही साईड समोरचा भाग आहे, समोरच्या भागाची गळापट्टी मी जोडत आहे आणि मी तिरपा भाग असा कट केलेला आहे म्हणजे गळ्याच्या पट्टीसाठी। बघा आता इथं मधात आपण आता कट देऊ। बघा फ्रेंड्स, आता मी कट दिलेले आहे, छोटे छोटे असे कट मारायचे आहे आपल्याला, म्हणजे आता पलटी करताना कसं असा टाईट नको व्हायला, असा म्हणजे व्यवस्थित बसली पाहिजे फिनिशिंगनं म्हणून। आणि आता बघा आपण थोडासा जो कपडा आहे ना त्याला फोल्ड करू आणि जो एक्स्ट्रा भाग निघतो त्याला आपण कट करून घेऊ। बघा फ्रेंड्स, मी अशी एकदम व्यवस्थित शिलाई करून घेत आहे। बघा आता तुम्हाला मी एका साईडचाच भाग दाखवते, म्हणजे आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, दोन्ही साईडचे भाग दाखवले तर। बघा फ्रेंड्स, आता मी एका साईडचा भाग घेतला आणि त्याला मी आता तुम्हाला पलटी करून दाखवते की मी गळापट्टी कशी पलटी केलेली आहे ती। बघा फ्रेंड्स, मी अशी पलटी केलेली आहे अशी व्यवस्थित। बघा मी तुम्हाला खालून पण दाखवते, बघा तुम्ही फिनिशिंग किती भारी दिसणार आहे, वरून पण आणि खालून पण, म्हणजे एकसारखा एवढूसा पण कपडा मागं पुढं नाही, एकदम भारी दिसणार आहे। बघा मागून पण किती भारी आला आहे तो आणि समोरून पण व्यवस्थित आलेला आहे। बघा फ्रेंड्स, आता मी दोन्ही साईडचे भाग जोडलेले आहे आणि बघा मी हुक बटन पट्टी पण केलेली होती। हुक बटन पट्टीसाठी स्पेशल व्हिडिओ टाकला आहे मी माझ्या चॅनलला। तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल हुक बटन पट्टी कशी तयार करायची, तर तुम्ही त्या व्हिडिओला बघू शकता, एकदम सविस्तर माहिती दिलेली आहे मी। इथं थोडा गळ्याच्या साईडला तिरपा भाग घ्यायचा आहे आपल्याला, शोल्डरच्या भागाला थोडा कमी भाग
म्हणजे कमी घ्यायचा आहे. म्हणजे मी आपला पावडीचाच भाग नेहमीसारखा आणि गळ्याच्या साईडला थोडा एक्स्ट्रा भाग आणि एक्स्ट्रा भाग असतो तो थोडा छाटून घ्यायचा, कट करून घ्यायचा, म्हणजे तो तिथे गळ्याच्या तिथे जास्त कपडा दिसत नाही. मग असाच मागं पुढं केला आहे मी थोडासा म्हणजे समोरच्या साईडला आणि व्यवस्थित दोन्ही साईडचे असे शोल्डर जोडून घेतलेले आहे. आणि बघा शोल्डर जोडल्यानंतर थोडा आपल्याला तो भाग असतो ना शोल्डरचा तो सरळ करून घ्यायचा बाही लावताना. बघा आपली बाही तयार झालेली आहे. या बाहीला आपण असं व्यवस्थित अर्धा इंचानं खाली कट करून घेऊ आणि ह्या बाहीला आपण व्यवस्थित असं हे करून घेऊ. बघा मी मध्य काढल्याबरोबर बाहीचा मध्य आणि जो आपला शोल्डरचा मध्य आहे ना ते दोन्ही जुळवून आपण अशी व्यवस्थित शिलाई करून घेत आहे. मी डबलची शिलाई करून घेतलेली आहे मी फ्रेंड्स. बघा दोन्ही बाह्या मी जुळवून घेतल्या. बघा दोन्ही साईडच्या बाह्या आपल्या जुळवून घेतल्या आहे मी. आणि आता हा बॅक साईडचा भाग आहे. बघा हा बॅक साईडचा भाग आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आता आपण फिटिंग करून दाखवते मी तुम्हाला. बघा इथं आपण मध्य भागाला एक छोटासा असा चॉकनं आपण पॉईंट देणार आहोत आणि आता ह्या पॉईंटला आपण असा व्यवस्थित मोकळा करून घेऊ बॅक साईडच्या भागाला. आणि ह्या पॉईंट जवळ आपण बघा आता ते हुक बटन पट्टीची पट्टी जी एक्स्ट्रा आहे ती आपण साईडला काढून जो मापात आहे कापड तेवढाच कापड घेऊन व्यवस्थित बघा आपली 35.5ची कमर आहे. बघा तेवढं मी 35.5चा चौथा भाग घेतलेला आहे. आणि बघा असं व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घेणं आहे. बघा मी तुम्हाला म्हणजे म्हणून लिहून दाखवलं तुम्हाला समजावं म्हणून. बघा आता किती आहे 42.5 आपला 42.5 आपला म्हणजे छातीचा चौथा घेर आहे. तर त्याचा पण मी बरोबर म्हणजे भाग काढलेला आहे. आणि बघा आपल्या बाहीचा जो आपला किती आहे 13 13.5 आहे. तर आपण असं व्यवस्थित सगळी मोजून घेतलेली आहे मी, म्हणजे बाहीला डबलनं मोजून घेतलेलं आहे आणि असं व्यवस्थित आखून शिलाई दिलेली आहे. या साईडला पण मी तशीच आखून घेणार आहे. म्हणजे 13.5चा निम्मा भाग मी मोजून घेते आता बाहीचा. इथं बघा तसा निम्मा भाग मोजून घेतला आणि बघा छातीचा चौथा भाग काढला आणि कमरेचा पण चौथा भाग काढला. बघा फ्रेंड्स असं व्यवस्थित काढून घेतलेलं आहे मी. आणि अशीच आपण एक अशी शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित आपण. आता बघा तिथं मी हात दिला बरोबर बोट, कारण दोन्ही साईडचे भाग एकसारखे यावं म्हणून. आणि तशीच ही शिलाई पण अशी एकदम व्यवस्थित घेत आहे मी. बघा फ्रेंड्स आपल्या दोन्ही साईडच्या मी शिलाई मारून घेतलेल्या आहे. बघा आपण आता मोजून बघू कमी जास्त येत आहे का. आपलं कमी जास्त वाटलं तर आपण थोडीफार शिलाई करून घेऊ मग. बघा फ्रेंड्स थोडं जास्त वाटतंय मला, तर मी दोन्ही साईडला एक एक शिलाई देणार. बघा दोन्ही साईडला एकसारखा कपडा आहे, म्हणजे बघा दोन्ही साईडला एकसारखा कपडा आला तर दोन्ही साईडला आपल्याला एक एक शिलाई देणं आहे आता. तर बघा मी थोडी थोडी शिलाई देते, जास्त नाही, कारण मला जेवढी लागणार आहे फिटिंगसाठी तेवढी. एक्स्ट्रा पण शिलाया करून घेत आहे मी आता इथं, म्हणजे 3-3 शिलाया करून घेते. आणि मग जो बाकीचा साईड आहे त्याला मी ओव्हरलॅप करून घेईल नंतर मग. बघा फ्रेंड्स आता माझा पूर्ण हा ब्लाऊज आहे तो तयार झालेला आहे. आता मी एक्स्ट्रा जो शिलाई आहे ते करून घेते आता. बघा मी दुसऱ्या साईडची जी शिलाई राहिलेली आहे ना ती पण शिलाई आता मारून घेतलेली आहे.